लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी तुमच्यासाठी. हे बघा, खात्यात खटाखट 3,000 रुपये जमा होणार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. सर्वात मोठी आनंदाची बातमी. हे बघा, खटाखट खटाखट आता 3,000 रुपये जमा होणार आहेत 2 महिन्याचे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र, हे 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो. आता सुरुवात कुठे झाली, किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली? तुम्हाला जरी अजूनपर्यंत 1 रुपया पण मिळाला नसेल ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व सांगतो. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही महत्त्वाचे अपडेट, नवीन निर्णय, संपूर्ण माहिती समोर आली आहे. नवीन निर्णय घेण्यात आले आहेत काहीतरी, ते निर्णय पण तुम्हाला सांगतो. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो, आपल्या गावरान भाषेमध्ये सांगतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहित आहे, मी एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सांगत असतो. एकदम आपल्या सिंपल गावठी भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे लक्षपूर्वक बघा मी तुम्हाला काय सांगत आहे. जे अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, ते अपडेट फार महत्त्वाचे आहेत. आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. त्या बहिणी पण टेन्शन मध्ये आहेत. काही बहिणींना नव्या हप्त्याचे टेन्शन आहे की नवे हप्ते कधी मिळतील, त्याबद्दलच माहिती आहे. नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करून विचारा. हे बघा, आता महत्त्वाचं मी काय सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. हे बघा, तुम्हाला हप्ता आलेला आहे का? आला असेल ना तर हो कमेंट करा, आणि जरी नाही आला असेल तर नाही कमेंट करा. चला पटापट पटापट कमेंट करा बरं. किती बहिणींना हप्ता आला, चला कमेंट करा. कारण आता काही जिल्ह्यात वाटप सुरुवात झालेली आहे, आणि तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरुवात झालं नसेल, तुम्हाला जरी मिळाला नसेल हप्ता, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व काही सांगतो. हे बघा, खात्यात खटाखट 3,000 रुपये जमा होणार. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार. काय आहे माहिती, सर्व काही आपण आता समजून घेऊया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरुवातीला लाभ देण्यात येत होता. काय होत होतं, दर महिन्याच्या 15 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बरोबर 1,500 रुपये जमा होऊन जायचे. परंतु काय झालेलं आहे, आता आपण मागील 2-3 महिन्यापासून बघत आहोत की 15 तारखेनंतर हप्ता जमा होतच नाही. पहिले हे सुरुवातीला असंच व्हायचं, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती आणि तेव्हा जेव्हा हप्ता वाटप केले जात होते, तर 15 तारखेनंतर हप्ता मिळत होता. परंतु आता सध्या आपल्याला तसा टाइम, तशी तारीख, अशी वेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 15 तारखेनंतर हप्ता आता मिळतच नाही आहे. मग केव्हा मिळत आहे हप्ता, कधी मिळत आहे, कोणत्या तारखेला हप्ता मिळत आहे, बघा ती माहिती तुम्हाला आता सांगतो मी. हे पहा, तर 15 तारखेनंतर हप्ता पहिले यायचा, परंतु आता येत नाही. नंतर हा लाभ दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येऊ लागला. पण आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. त्यानंतर 15 तारखेनंतर हप्ता देण्यात यायचा सुरुवातीला, परंतु त्यानंतर काय झालं, वेळ बदलला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात, म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, आता मागील महिन्याचा जो हप्ता आहे, तर तो मागील महिन्याचा हप्ता, म्हणजे सपोज या महिन्याचा हप्ता आहे, बरोबर, या महिन्याचा हप्ता त्याच्या पुढील महिन्यात मिळायचा पहिल्या आठवड्यात, अशी प्रोसेस सुरू झाली. परंतु पहिला दुसरं, म्हणजे दुसऱ्या महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये पण हप्ता आला नाही, म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून मिळाला नाही. आता हा एप्रिल महिना पण आता संपून गेला, तरी तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, म्हणजे 2 महिन्याचे पैसे थांबले, एक मार्च महिना आणि एप्रिल महिना. आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ना, लक्षपूर्वक आहे का, आता ती माहिती फार महत्वाची आहे बघा. तर आता काय झालेलं आहे, तसं पण होत नाही आहे. ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यात पण हप्ता आला नाही, म्हणजे 2 महिन्याचे हप्ते थांबून गेले, एप्रिलचे आणि मागील मार्च महिन्याचे. मार्च आणि एप्रिलचे या 2 महिन्याचे 3,000 रुपये थांबून गेले, आणि त्याबद्दलच आता 3,000 रुपये वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट वाटप संदर्भात आले आहे. बघा ती माहिती आता. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा करण्यात येत असतो, बरोबर. पण आता अद्याप मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. आता एप्रिल महिना संपला आहे,
तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या सुरुवातीला हप्ता दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता बहिणींनो, आता बघा 2 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. म्हणजे मार्च महिना आणि एप्रिल महिना म्हणजे 3,000 रुपये थांबलेले आहेत. आता हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो जमा होणार आहेत मे महिन्यात. आता मे महिना सुरू झालेला आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायलाच पाहिजे, कारण 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. सरकारने 1,500 रुपये नाही तर आता 3,000 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत ना. एक तुमचा मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये, असे 2 महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत, हप्ता पेंडिंग आहेत. तर या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला या मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शासनाने द्यायला पाहिजे. बरोबर ना बहिणींनो? आणि तसंच होणार आहे. 2 महिन्याचे वाटप केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु अधिकृत माहिती आलेली नाही. हे बघा, जरी आपण इथे अपडेट बघत आहोत, माहिती बघत आहोत, परंतु या संदर्भात अधिकृत माहिती पण यायला पाहिजे. वरून पण आदेश यायला पाहिजे ना. आपण इथून बोलून काही फायदा होणार नाही, वरून पण आदेश यायला पाहिजे. म्हणून आता विश्वसनीय सूत्रांकडून माहिती अशी मिळत आहे की 2 महिन्याचे वाटप होऊ शकते म्हणून. आणि जरी नाहीच झाली तर मग तुम्हाला 1,500 रुपये फक्त तुम्हाला मिळणार मग मार्च महिन्याचे, जरी 3,000 रुपयेचा निर्णय शासनाने नाही घेतला तर. परंतु चान्सेस आहेत की 3,000 रुपये मिळतील लाडक्या बहिणींना, असं बोललं जात आहे. बघू आता या संदर्भात लवकरच कळेल. आता काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी. आता हे बघा, इथे म्हटलेलं आहे ना, मे महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे. परंतु काही बहिणींचे, आता तुम्ही नव्या हप्त्याची वाट बघत आहेत बहिणींनो, परंतु काही बहिणींचे हप्ते ना डायरेक्ट नोव्हेंबर डिसेंबर पासून बाकी आहेत. बघा, नोव्हेंबर डिसेंबर पासून म्हणजे 6,000 रुपये बाकी आहेत. 6,000, कोणाचे 4,500 रुपये बाकी आहेत. काही बहिणींचे 6,000 रुपये बाकी आहेत. तुमच्या आता नव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात, तुमचे 3,000 रुपये बाकी आहेत. बघा, काही बहिणींचे 6,000 रुपये बाकी आहेत, काही बहिणींचे 3,000 रुपये नव्या हप्त्याचे बाकी आहेत. म्हणजे सर्व बहिणी हप्त्याची वाट बघत आहेत. आणि बघा आता नवीन अपडेट काय आली, बघा तुमच्या समोर आहे. हा बघा, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित मिळणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ना. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत. म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातीला मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जरी बोललं जात आहे की 2 महिन्याचे 3,000 रुपये या जो काही आता मे महिना आहे, हे बघा, मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होईल असं बोललं जात आहे. परंतु अधिकृत माहिती, अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पुढे बघा, ई-केवायसी करून हे हप्ता बंद झालेला आहे. आता भरपूर बहिणींचे 6,000 बाकी आहेत, 4 महिन्याचे पैसे बाकी आहेत. तर काय झालेलं आहे त्याबद्दल माहिती बघा. ई-केवायसी करून हप्ता त्या बहिणींचा बंद झालेला आहे. आता अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत आहेत आणि पात्र आहेत. तसेच ई-केवायसी सुद्धा त्यांनी केले आहे. मात्र असे असतानाही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे येत नाही. अशा महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही. या महिला या संदर्भात तक्रार नोंदवू शकता. आता तुम्ही संपूर्ण बरोबर केलाय, तुमची केवायसी पण बरोबर होती, तुम्ही पात्र पण आहेत, निकषात बसतात, तरी तुम्हाला जरी हप्ता मिळत नसेल तर बघा, आता तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. ती अपडेट बघा. तुमचे 6,000 रुपये बाकी असतील ना, तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे. हेल्पलाईन टोल फ्री नंबर काय, बघा, तुम्हाला आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येणार आहे. तुमची समस्या तुम्ही मांडू शकता. हे बघा, सरकारपर्यंत तुम्ही तुमची समस्या मांडू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकासाच्या हे बघा 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता. तसेच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. महिलांच्या या तक्रारी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी सरकारने 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या हेल्पलाईनवर फोन करून महिला योजनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे निवारण करू शकतात. प्रशिक्षित ऑपरेटर्स या हेल्पलाईनवर कॉल ऑपरेटर्सना योजनेच्या तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, जेणेकरून ते महिलांना अचूक मार्गदर्शन करू शकतील. समजलं तुम्हाला? तर जरी तुमचे हप्ते थांबले असतील ना बहिणींनो, तर फारच महत्त्वाचं आहे ही अपडेट तुमच्यासाठी. कारण तुम्ही तुमचं जे काही प्रश्न आहेत, तुमच्या हप्त्याबद्दल, जे थांबलेले हप्ते आहेत त्याबद्दल तुम्ही
या नंबरवर कॉल करून 181 या नंबरवरती कॉल करून तुम्ही तिथून उत्तर मिळवू शकता. या नंबरवरती कॉल करायचा, आमचे एवढे हप्ते थांबलेले आहेत असं तुम्ही इथून तक्रार पण देऊ शकता. हा तक्रार नंबर सरकारनेच जाहीर केलेला आहे, महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेला आहे. आणि यासाठी बघा जे काही या कॉलवरती ऑपरेटर्स आहेत त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि ते तुम्हाला अचूक माहिती आणि मार्गदर्शन करतील असं बोलण्यात आलं आहे. परंतु जरी तुम्ही कॉल केला बी नाही बी केला, परंतु मी तुम्हाला इथे सर्व सांगतो कारण आपल्याकडे पण सर्व माहिती आहे, रोज सांगत असतो. आता जेव्हा भरपूर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही तेव्हा मी रोज सांगत होतो ई-केवायसी करा, ई-केवायसी करा. त्यानंतर ई-केवायसी केली पण काही बहिणींनी, परंतु चुकीचे केले. त्यानंतर दुरुस्तीचा ऑप्शन देण्यात आला होता, दुरुस्ती करा दुरुस्ती करा, दुरुस्तीच केली नाही. 30 एप्रिल पर्यंत मागची मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुढे मिळते की नाही ते समजेल, परंतु 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्ती करता येत होती ना, तरी काही बहिणींनी केली नसेल, त्यामुळे हप्ता थांबला. बघा अशा कारणामुळे हप्ता थांबत आहे आणि सर्व जे काही आहे त्यामुळे महिलांना फार मोठं टेन्शन येत आहे. ठीक आहे, जरी तुमचे हप्ते थांबलेले असतील, तुम्ही केवायसी दुरुस्ती केली असेल, मग तुमचे 6,000 रुपये बाकी असतील तर 4 महिन्याचे ते तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही केवायसी दुरुस्ती केली असेल तर. आणि नवे हप्ते जे 3,000 रुपये आता सर्व पात्र बहिणींना आहेत ते पण आता कोणत्याही क्षणी अचानकपणे, आता मे महिन्याचा सुरुवातचा आठवडा सुरू झालेला आहे, कोणत्याही क्षणी हप्ता जमा होणार आहे. या संपूर्ण अपडेट लाडक्या बहिणींसाठी फारच महत्वाचे होता. संपूर्ण माहिती एकदम महत्वाची होती लाडक्या बहिणींसाठी. चला ठीक आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगितली. ज्यांना कोणाला हप्ता आला त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं की हप्ता आला आणि किती आले ते पण कमेंट करून सांगायचं आहे. चला ठीक आहे, संपूर्ण माहिती बघितली. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा नवीन काही माहिती असेल तर लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा. त्या प्रश्नांची उत्तर पण मी तुम्हाला देतो. चला पटापट कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.